हिराबाग येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सोमवारी रात्री 2:30 वाजता पूर्ण झालं। यशस्वी चाचणीनंतर पहाटे 4 वाजता पाण्याच्या टाक्या भरण्याचं काम सुरू झालं। मात्र या कामानंतर प्रभाग क्रमांक 14 मधील अनेक भागात पाणी पुरवठाच होत नसल्याचं पुढे आले। काही ठिकाणी अपुरा तर काही ठिकाणी पाण्याचा ठणठणाट असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने तात्काळ पुरवठा सुरू करावा, अन्यथा महापालिकेवर नागरिकांना घेऊन घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी दिलाय। याबाबतचं निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले। बाळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरून हिराबाग वॉटर वर्क्सकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला हिराबाग येथे मोठी गळती लागली होती। 3 ठिकाणी गळती होती, त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 टाक्यांचा पाणी पुरवठा थांबवून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। शनिवारी व रविवारीही दुरुस्तीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। शनिवार ते सोमवार 3 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांचं प्रचंड हाल झालं। गेले 3 दिवस अथक प्रयत्न करून 3 लिकेज दुरुस्त झाली, मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाणी पुरवठा अद्याप व्यवस्थित सुरू नाही। पाणी पुरवठा विभागाने तात्काळ पाणी पुरवठा करावा, अन्यथा महापालिकेवर नागरिकांच्या समवेत घागर मोर्चा काढू असा इशारा माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी दिलाय।